नमस्कार. जर एखादी व्यक्ती तुमच्या समोर येते आणि तुमच्याकडून काहीतरी मागते, तर तुम्ही आतून कसे फील करता किंवा तुम्हाला आतून कसं जाणवतं, की ही व्यक्ती आपल्याकडे काहीतरी मागते? आणि मग तेव्हा ती व्यक्ती परत-परत तुमच्याकडे काहीतरी मागत असते, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीपासून लपण्याचा किंवा त्या व्यक्तीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असता. किंवा मग त्या व्यक्तीचा आपल्याला राग यायला लागत असतो, की हे काय बुवा असं परत-परत येतात, परत-परत मागतात. सेम तसंच आपलं आणि भगवंताचं नातं असतं. सगळं काही एकाच ऊर्जेने जोडलेलं आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे काही मागतात किंवा तुम्ही जेव्हाही मंदिरात जाता, तेव्हा फक्त तुम्ही काहीतरी मागण्यासाठीच जात असतात. असं कोणीच नाही आहे, की मंदिरात गेलं, देवासमोर उभं राहिलं आणि काही मागितलं नाही. प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी मागतच असते. पण तुम्ही बघा, जो व्यक्ती कायम मागतच असतो, तेव्हा त्याला काहीही मिळत नाही. कारण तो कंटिन्यू कायम काही ना काहीतरी मागतच असतो. ज्या ब्रह्मांडावर, ज्या युनिव्हर्सवर तुम्ही आहात, तिथे मागितल्यावर काहीच मिळत नाही. आपल्याला भगवंताकडे किंवा युनिव्हर्सकडे मागवं नाही लागत, तर आपल्याला आदेश करावा लागतो, की आपलं सांगावं लागतं किंवा आपल्याला ते फील करावं लागतं किंवा त्याची जाणीव करावी लागते, की ऑलरेडी ती गोष्ट माझ्याकडे आहे. आणि जोपर्यंत तुम्ही द्यायला शिकत नाही, तोपर्यंत ते तुम्हाला मिळणार नाही. जेव्हा तुम्ही फक्त हे पाहिजे, ते पाहिजे जर करत असाल, तर तुम्हाला कधीच काही मिळणार नाही. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना द्यायला शिकलात, तर तुमच्या इच्छा आपोआप पूर्ण होतील. तुम्हाला सगळं काही मिळायला सुरुवात होईल. तुम्हाला एक उदाहरण सांगते, जसं की तुम्ही आणि निसर्ग सारखेच आहात. निसर्गाचं काम काय आहे? देणं. जसे की गुलाबापासून आपल्याला सुगंध मिळतो, झाडांपासून आपल्याला फ्रेश असं ऑक्सिजन मिळतं, गार हवा मिळते, सावली मिळते. तसंच गुलाबाचं झाड जसं आपल्याला एक फूल देतं, एक फूल तोडल्यानंतर त्याला अजून बरेच फुलं लागत असतात, बऱ्याच कळ्या येत असतात. तसंच तुम्ही जेव्हा द्यायला शिकाल, तेव्हाच तुम्हाला मिळेल. आणि जर फक्त तुम्ही मागतच राहाल, तरी देवालाही राग येतो, की अरे काय हे कायम काही ना काहीतरी मागतच असतात. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खरंच काहीतरी मिळवायचं असेल किंवा तुम्हाला काही पाहिजे असेल, तर तुम्ही सगळ्यात पहिले दुसऱ्यांना द्यायला सुरुवात करा. तेव्हा तर आपोआप तुमच्यापर्यंत तुम्ही मागितलेल्या गोष्टी किंवा तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी ह्या आपोआप तुमच्याकडे चालून येतील. म्हणूनच तर म्हटलं जातं, की मागणाऱ्या व्यक्तीपासून सगळेच लांब पळतात आणि जो देतो तो सगळ्यांनाच आवडतो. आणि देणं म्हणजे काय, तुम्ही तुमचा पैसा, तुमची प्रॉपर्टी वाटत फिरणं अशी गोष्ट नाही. तुम्ही जर कोणाला 2 शब्द प्रेमाचे जरी दिलेत ना, तरी तुम्हाला त्याच्याकडून 4 शब्द तुम्हाला प्रेमाचे वापस भेटतील. यालासुद्धा देणंच म्हटलं जातं. प्रेम द्या, प्रेम मिळेल. चला तर मग आजपासूनच सुरुवात करूयात. तुमचा हात देण्यासाठी मोकळा करा, तुमचं मन मोकळं ठेवा. तुम्ही जेवढं दुसऱ्यांना द्याल, त्याच्या 4 पट तुमच्याकडे वापस येणार आहे, एवढं नक्कीच लक्षात ठेवा. म्हणून मग तुम्हाला जे काही हवं असेल, ते प्रत्येक वेळेस देवाकडे मागू नका किंवा युनिव्हर्सकडे मागू नका. जे आहे त्याच्यात समाधानी राहा आणि जे हवं आहे ते फील करा, की हे ऑलरेडी माझ्याकडे आहे. त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.